आपल्याला ब्रेड पिझ्झा बनवायचा आहे. चला मका वाफून घेऊ. मका उकडून घेऊया हा आपण. शिमला मिरची, टोमॅटो, कांदा, पनीर हे याला लागणारं साहित्य आहे. पुढे बघूया. शिमला मिरची हे ना साईडनं कट करा. आतल्या बिया ना येणार नाही त्या कटिंग मध्ये. हे ना हे टाकून द्यायचं. असं स्क्वेअर कापून घ्या. आपली शिमला मिरची कापून झाली बघा. अशी स्क्वेअर कापा हा. टोमॅटो कापूया. हे पण असं साईडनं कापायचंय बघा. म्हणजे ते बिया आहेत ना त्या आतलं ओलसरपणा तो येणार नाही. हे असं कापायचं. झाले टोमॅटो कापून पण झाले आपले. कांदा कापूया. कांदा कापून झाला. पनीर पण आता स्क्वेअर कापून घेऊया. पनीर झालाय कापून. आता मका बॉईल झालाय ना त्याचे दाणे काढूया. सगळं कापून झालंय आपलं. मस्त दिसते ना. सगळं घालूया याच्यात. मीठ, चिली फ्लेक्स, हर्ब्स. फक्त थोडंसं गरम करू. जास्त शिजवून नको घेऊया. कारण या भाज्या ना कच्च्याच चांगल्या लागतात. हे दोन्ही मिक्स केले मी आता. पिझ्झा सॉस आणि तंदुरी सॉस हे ब्रेडला लावून घेते मी. ब्रेडला मी सॉस लावला. आता आपण जी मगाशी भाजी केली ना सगळे मिक्स व्हेजिटेबल ते ह्याच्यावरती ठेवूया. चीज आहे, चीज किसूया. गॅसवर तवा गरम व्हायला ठेवलाय. बटर लावते थोडस.
हे आता कमी गॅसवरती हा चीज मेल्ट होईपर्यंत ठेवूया, झाकण ठेवूया वरती. चीज आपला मेल्ट झालेला आहे, ब्रेड पिझ्झा तयार आहे. ब्रेड पिझ्झा तयार आहे.